देवेंद्र कोटेंनी त्यांना दिशाभूल करून या चारही प्रभागामध्ये रात्री कित्येक वाजेपर्यंत बसवलेलं आहे। त्याचे मी तुम्हाला फोटो सहित ते रात्री कुठं बसले होते, काय काय करत होते हे दाखवू शकतो। असं कारण आहे की खुलेआम आहे त्या गोष्टी। बघा, पालकमंत्री स्टँड एरियामध्ये पान टपरीवर बसून दोन्ही प्रभागाची बिल्डिंग लावत बसले। एकीकडे पब्लिकला 10 वाजता फिरायचं नाही म्हणून सांगतात आणि स्वतः कॅनवा घेऊन या यंत्रणेचा अशा पद्धतीचा गैरवापर करत बसणार। तर हे बघा, वेलकम पान शॉप वर आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री साहेब, मंत्री महोदय साहेब, आपण कधीतरी सोलापूरला यायला पाहिजे, सोलापूरचं पालकत्व घ्यायला पाहिजे। पण तुम्ही 8 दिवस ठाम बसून देवेंद्र कोटेच्या नादी लावून तुम्हाला टपरीवर त्यांनी आणून बसवलं। या देवेंद्र कोटेंनी ही वस्तुस्थिती, हे किती सोलापूरकरांना ही गोष्ट पटणारी आहे की रात्री पालकमंत्री महोदय स्वतः बसून अशा गोष्टी करत असतील तर इलेक्शन कुठं जाणार? मला माहित आहे, मी आज ज्या पद्धतीची बाईट देतोय, ज्या पद्धतीचं वक्तव्य करतोय, या गोष्टीमुळे नक्की मला त्रास होणार। मला जेलमध्ये सुद्धा घालतील, माझ्यावर कोट्या केसेस कराव्यात। यासाठी कित्येक लोकांना सांगितलं जातं की तू फक्त एक ओळीत लिहून जा की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सांगितलं होतं की अमोल शिंदेने तुला दम दिला। मी अजून तुमच्या सगळ्यांसमोर आवाहन करतो, मी इलेक्शन लोकशाही पद्धतीनं बिगर पैशाने लढणार आहे। मला मतं द्यायची असतील तर प्रेमाने, कामाने द्या। मी कधी कुणाला दमदाटी करणार नाही। मी कुणालाही शक्ती प्रदर्शन करून, माझी ताकद दाखवून मला इलेक्शन जिंकायचं नाही, लढायचंही नाही। मला माहित आहे 5 वर्षाची काय कामं केलीत ती उड्या डोळ्यांनी सोलापूरकरांनी बघितले।